मधल्या काळामध्ये आंदोलन झालं, आंदोलनाला तुम्ही पोचलात, काय झालं, काय होतं? बघा, मी पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, मी स्पष्टपणे माझी भूमिका त्या ठिकाणी मीडियावर सुद्धा व्यक्त केलेली आहे की मी मंत्री आणि आमदार नंतर मराठी आधी. मीरा भाईंदर हा गेल्या 20 वर्षापासून माझा मतदारसंघ आहे. भले त्या ठिकाणी हिंदी भाषिकांची संख्या जास्त असेल, म्हणजे 82% हिंदी भाषिक आहे आणि 18% मराठी आहे, तरीसुद्धा युती असतानाही मी तिकडनं निवडून आलो, युती नसतानाही तिकडनं निवडून आलो. आणि मी माझ्या जर तुम्ही गेल्या काही टर्मचा कालखंड बघितला तर मी जवळजवळ गेल्या निवडणुकीमध्ये 83,000च्या मताधिक्याने होतो आणि ह्या वेळेस तर मी 1,08,000च्या मताधिक्याने आलो, जे राज्यामध्ये 9व्या क्रमांकानं निवडून आलेलो आहे. त्यामुळे शेवटी माझा मतदार हा मराठी मतदार सुद्धा आहे. हिंदी मतदार माझ्याबरोबर असतील, परंतु मराठी मतदार सुद्धा आहे. आणि मराठी हा विषय जेव्हा निघतो त्यामुळे त्या मराठीसाठी तर मी पाठपुरावा करणारच आणि मी त्या ठिकाणी जाणारच. पोलिसांची जी भूमिका होती ती भूमिका मला पटली नाही. मध्येच म्हणजे मोर्चाला पोचत असताना मला पोलिसांचे फोन आले की साहेब तुम्ही या ठिकाणी येऊ नका, कारण या ठिकाणी मोर्चामध्ये तुम्ही येणार आहे असं कळल्यानंतर ते काही उबाटाची लोक त्या ठिकाणी घोषणाबाजी करतायत आणि या ठिकाणी वातावरण अजून खराब होत चाललेलं आहे. तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं मी त्या ठिकाणी येतोय मराठीसाठी येतोय आणि मराठीसाठी मी अपमान गिळायला तयार आहे. त्यामुळे मला त्यांनी उदो करणं त्यांच्याकडे अपेक्षितच नाही. त्यांनी माझा धिक्कार केला तरी चालेल, मात्र मी मोर्चाला येणार, कारण मी मराठीसाठी मोर्चाला आलेलो आहे.